चला एक आणखी मॅच या ठिकाणी आपल्या भेटीत झालाय. जे संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाले होते त्या दोघांमधले हे बॅटर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडूवरती राहुलच्या बॅटीतून तो खणखणीत चौकार. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, छाप पुण्याला आता मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, छाप पुण्याला आता मानलं. शेजारी थँक्यू सो मच. करू या मरोची स्थितीमध्ये हे दोन्ही संघ या ठिकाणी एकमेकांसोबत खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. जो संघ ही मॅच जिंकेल. ओहो आता मात्र पॅडात सुयोग या ठिकाणी फायनल दिशेला चेंडू जातोय सीमारेषे पार. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार येतोय राहुलच्या बॅटतून. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक दोन चौकार ठोकल्यात. निश्चितच महत्वपूर्ण मॅच आहे. महत्वपूर्ण मॅच मध्ये निश्चितच सुरुवात चांगली झालंय दोन्ही संघासाठी. महत्वपूर्ण मॅच ह्या कारणे कारण ज्या संघाची या ठिकाणी जो संघ पराभूत होईल त्या संघाला या ठिकाणी 1 वर्षाची वाट पाहावी लागेल पुन्हा या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी. आणि जो संघ विजयी होईल तो संघ या ठिकाणी पुढची मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान 3 चेंडूमध्ये 9 धावा फलकावरती लगावल्यात. निलेश सिंग साठी पडणारा हा चेंडू वेगवान पद्धतीने निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न. पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार आले होते आणि त्याच्यानंतर एकेरी धाव आली. आणि आता मात्र वेगवान चेंडू टाकून बीट केलाय निलेशला आणि निर्धाव चेंडू टाकलाय. 4 मध्ये 9 आल्यात. निलेशसाठी पडणारा हा चेंडू निश्चित थोडासा खोलवर टप्प्याचा होता आणि त्या चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु कमरच्या दिशेला क्षेत्ररक्षण चांगलं असल्या कारणे एकच धाव या चेंडूवरती मिळालाय. यस 1-2 गोचा इशारा पंचांकडनं आलाय. या ठिकाणी 10 धावा फलकावरती आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडूपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकलेला नाही आहेत. त्या कारणे आपण पाहतोय शरीराचा भेद घेतल्यानंतर चेंडू खेळपट्टी लगत राहतोय आणि त्या चेंडूला अडवून फिल्डर फेकतील तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी 1 रन या ठिकाणी चोरून काढलेली आहे. तर पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. एकही गडी न गमावता सुरुवात जबरदस्त झालेली आहे. 11 धावा फलकावरती आहेत. अजून 4 षटकं अजून शिल्लक आहेत. जतीन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येतोय. एक आणखी गोलंदाज तेजस 11 संघाचा जतीन तांडेल हे दुसरं षटक टाकण्यासाठी रेडी झालंय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि त्या समोर राहुल मोरे. ओहो स्वीप मारण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा लागून चेंडू निघून गेलाय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर आणि ह्या चेंडूवरती विकेटचं पतन. थँक्यू सो मच. आणखीन एक तडाखेबाज फलंदाज आपल्या समोर येतोय. राहुल मोरे बाद झाला परंतु त्याच्यानंतर दर्शन अहिरे फलंदाजी मार्कवरती आलाय 1 डाऊनच्या रूपाने. 11 वरती या ठिकाणी पहिला हादरा बसलाय JCB संघाला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. ब्रेक थ्रू दिलाय या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती जतीनने. आणि महत्वाचा या ठिकाणी फलंदाज बाद केलेला आहे. ओहो वेगवान चेंडू होता. वाटलं होतं खेळवर टप्प्याचा पडेल त्याच्यावरती हिट करावं परंतु थोडासा या ठिकाणी गुडलेंदवरती टप्पा पडला चेंडू आणि त्यानंतर एकच रन काढण्यासाठी मजबूर झाले दर्शन. पडद्याला हात लावून खाली करू नका प्लीज. पडद्यावरती बॅट का काहीतरी लाकूड ठेवलाय. थँक्यू सो मच. काढलंय. वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय. ऑन साइडला ढकललाय चेंडूला. फिल्डिंग चांगली झाला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याची संधी नाहीये. मन बनवलं होतं परंतु पाहिलं क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. फेकी येईल तोपर्यंत धोका
निर्माण होऊ शकतो त्या कारणे थांबवलं स्वतःला. एका धावावरती या ठिकाणी समाधान मानलंय. ड्राईव्ह केलाय, ओहो धीरज, जबरदस्त फिल्डिंग. कालच्या दिवसामध्ये 200 रुपयाचा पारितोषिक जीपे केलं होतं आणि आज स्वतः खेळतोय आणि स्वतः खेळत असताना त्याचा नजारा दिसलाय. चेंडूला अडवलाय, ज्या ठिकाणी चेंडूवरती 4 धावा आले असते परंतु धीरजने अडवल्यावरती फक्त एकच आलाय. ड्राईव्ह केला ऑन साईडला. या ठिकाणी दीपने चेंडूला उचलून पकडून फेकण्याचा फास्ट प्रयत्न केला होता परंतु चेंडू हातातून निसटला, त्या कारणे 1 रन या ठिकाणी कंप्लीट झालाय. येस 1 टू गोचा इशारा पंचांकडनं आलाय, म्हणजे शेवटचा बॉल या षटकामधला. ओहो क्या बात आहे, जबरदस्त चेंडू वेगवान टाकला होता आणि चेंडू या ठिकाणी यॉर्कर पद्धतीचा पडला. काहीच कळलं नाही चेंडूवरती. दर्शनला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला, निर्धाव चेंडू पडलाय. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर जतीनची गोलंदाजी जबरदस्त राहिलाय. 1 विकेट सुद्धा हासिल केली आणि फक्त 5 धावांचं षटक हाताळलं. दोन ओव्हर 16 धावा, 1 विकेट, बॅक टू डिपार्ट. जबरदस्त गोलंदाजी. आणि आता मात्र नितेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आलाय हे तिसरं षटक हाताळण्यासाठी. एक प्रमुख अस्त्र जे तेजस 11 संघाचा. नोचा इशारा पंचांकडनं आलेला आहे आणि नो +1 अशा 2 धावा या ठिकाणी फलकावरती ऍड केल्या जातील. 18 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. पुन्हा एकदा नितेश सज्ज होतोय दर्शन करता. चेंडू टाकण्यासाठी जागा बनवली आणि सूरजचं त्या ठिकाणी गजा क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू गेलाय सीमारेषे पार, चौकार. थँक्यू सो मच. एक चांगला फिल्डर करणं ज्यावेळेस अशा पद्धतीचं कामगिरी होतं निश्चितच तो स्वतः सुद्धा हैराण होतो आणि त्यानंतर फिल्डिंग करणारा कर्णधार सगळ्यांची नजरा त्याच्यावरती जातात, प्रेक्षकांची नजरा त्याच्यावरती जातात की ह्यानी कसा काय चेंडू सोडला. चौकार आलाय, चौकाराने धावफलक 22 वरती पोहोचलाय आणि पुढील चेंडूवरती निश्चितच दर्शन अजून एक प्रयत्न करेल आणि चेंडू गॅप मधून निघून गेलाय. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार दर्शन अहिरेच्या बॅट मधून. थँक्यू सो मच. 26 वरती धावफलक सरकलाय. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं बांधून ठेवलं गेलं होतं आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा धावा येताना. आता मात्र सुरेख चेंडू टाकण्यामध्ये यश प्राप्त केलाय. जबरदस्त चेंडू निघून गेला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जागा बनवून थोडासा कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, थोडंसं फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते देऊ शकलेलं नाहीये, ते चेंडूवरती मारता आलेलं नाहीये आणि त्या कारणे आपण पाहतोय निर्धाव चेंडू पडलाय. ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये, 2 खेळाडूच्या मधून चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. जागा सुद्धा बनवली, मस्त मन बनवलं होतं, जागा सुद्धा बनवली व्यवस्थित आणि त्याच रडारमध्ये चेंडू आला आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केला. चेंडू गॅप मधून निघून गेला. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराने धावफलक 30 वरती पोहोचलाय. नोचा इशारा पंचांकडनं आलेला आहे आणि पंच यस नो साठी रिव्ह्यू आहे की रनआउट साठी. थँक्यू सो मच. रनआउट साठी रिव्ह्यू आहे तर पाहिलं जाईल या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती की गाडी रुळावरती पोहोचली का अगोदरच ब्रेक मारलाय.
JKCC संघ विनंती असेल आपले पोशाख घेऊन जायचे आहेत. It's a not out. नो +1 अशा 2 धावा भेटतील JCC B संघाला. फक्त नो ची रन, कारण निलेश रन काढताना रिटर्न फिरले होते, त्या कारणे या ठिकाणी एकच धाव भेटेल या चेंडूवरती. 31 धावा फलकावर. एकच धाव भेटेल चेंडूवरती. वन टू गो. तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल. 32 धावा फलकावरती. आता चांगली स्थिती आहे. तब्बल 11ची सरासरी कायम ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुल झालाय, कारण 3 षटकामध्ये 33 धावा एक गाडीच्या मोबदल्यानंतर टीम JCC B संघ. येस, फ्लाइंग पद्धतीने आता मात्र सुरुवात झालेली आहे खेळण्याचा, परंतु आता मात्र जतीन गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. या अगोदरचं षटक फक्त 5 धावांचं, तर नक्कीच प्रश्न झालाय. दर्शन अहिरेने प्रश्न केलाय, रोके कोई मुझे. तो ये रोकने के लिए जतीन यहाँ पर गेंदबाजी कमान संभालने के लिए आ चुके हैं. पहली गेंद पर 1 रन आ चुका है. 34 रन बोर्ड पर लग चुके हैं. 5 गेंदे आना बाकी आहे. बॅटची कडा थर्डमॅन रिजन फाईन लेग रिजन मध्ये चेंडू अडवलाय मनीषनी आणि एकच धाव घेतली गेले. पस्तीस धावा फलकावरती. ड्राईव्ह केला सर्व बॅटीने, परंतु या ठिकाणी नॉन स्ट्राईकला चेंडू दर्शनच्या शरीराला लागलेला चेंडू. फटका मजबूत होता, परंतु इतका मजबूत होता दर्शनला बाजूला होता आलेला नाहीये. त्याच्या शरीराला चेंडू लागून खेळपट्टीच्या आजूबाजू इर्द गिर्द गेला होता. एक धाव घेण्याची
संधी मिळाली ती एक धाव घेतलंय. 36 वरती धावफलक पोहोचवलाय. जबरदस्त आणखीन एक सुरेख चेंडू. जबरदस्त. आणि या ठिकाणी रनआउटच्या रूपाने दुसरी करण्याच्या प्रयत्नामध्ये निलेश बाद होतोय. थँक्यू डीजे. जबरदस्त बॉलिंग आपण पाहिलं. या अगोदर सॉन्ग लावलं ओव्हरच्या स्टार्टला की रोके कोई मुझे, म्हणजे तो प्रश्न होता दर्शनचा, कारण त्याच्या अगोदरच्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती, चौका ठोकली होती, परंतु जत्तींनी येऊन त्यांना रोखलंय. ड्राईव्ह केलंय, धीरजच्या बाजूने चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी. चौकार. एफर्ट जबरदस्त होते परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले आणि त्या कारणे हा चेंडू अडवता आलेला नाहीये. चेंडू गेला सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. पुन्हा त्याच दिशेला ड्राईव्ह आहे परंतु त्या ठिकाणी करण गवळी आहेत. चेंडूला अडवलाय आणि चेंडू अडवल्यानंतर आपण पाहतोय एकच धाव आला आणि एक धाव आल्यानंतर आपण धावफलकावरती जर नजर मारली तर 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 2 गडीच्या मोबदल्यानंतर जेसीसी बी संघ 42 धावा फलकावरती लगावतोय. शेवटचं षटक आहे. थोडीशी या ठिकाणी चर्चा चाललाय दोन्ही फलंदाजांमध्ये झाली आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये एकत्र येऊन चर्चा झाली की या षटकामध्ये कमीत कमी धावा द्याव्यात आणि दोन्ही फलंदाजांमध्ये चर्चा झाली की या षटकामध्ये 12 ते 15 धावा करणं आपल्याला गरजेचं आहे. एक चांगली फायटिंग टोटल सेट होईल, चांगली टोटल सेट होईल आणि ती आपल्याला डिफेंड करण्यासाठी साजेशी ठरेल. तर काय घडेल? करण गवळी गोलंदाजी मार्कवरती आला हे षटक टाकण्यासाठी शेवटचं आणि 42 धावा समोर आहेत, परंतु ह्या षटकामध्ये धावा रोखल्या जातील का दिल्या जातील यावरती मोठा प्रश्नचिन्ह आहे. यस, रोखल्या जातील की ठोकल्या जातील? हो हो, या ठिकाणी काय घडलंय? सरळ बॅटीने मारलेला फटका करणने अडवण्याचा प्रयत्न केला. करणच्या हाताचा स्पर्श करून दीप मागे होता कव्हर अप साठी, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा धीरजच्याच बाजूने मारलाय चौकार. बॅक टू बॅकचा दुसरा ठोकलाय. थँक्यू सो मच अशू माय ब्रो. थोडस मागे जायचं प्लीज. आणि प्रकाश दादा आपण सुद्धा थोडस जायचं मागे. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री ऋषीदादा देसाई यांचं आगमन झालंय. ऋषीदादा आपलं हार्दिक स्वागत. आता मात्र स्वीपचा फटका एक्झिट करायचा होता आणि एकच रन मिळालाय चेंडूवरती. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 51 वरती 51 रुपयाची देणगी या ठिकाणी फलकावरती लगावली गेली आहे. 3 चेंडू बाकी आहेत. प्रश्न होता रोखल्या जातील की ठोकल्या जातील? पहिल्या 2 चेंडू होती, 2 चौकार ठोकल्यात आणि तिसऱ्यावरती 1 आलाय, म्हणजे 3 मध्ये 9 ठोकल्यात. 3 मध्ये आणखी किती? पॉइंटच्या दिशेला चेंडू जबरदस्त अडवलंय. फिरता चेंडू या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर फिरणार. हो, टांगा पलटी, घोडा फरार. चेंडू गेला सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. तब्बल 6 धावा आल्यात. षटकाराचा इशारा पण हो गोटेकर वाल्या हो, ये तुम्ही बाहेर राहतच आतून धावून येतास काय ठीक नाही बाबा. टांगा पलटी, घोडा फरार. आणि चेंडू गेला सीमारेषे पार. 6 धावा आल्या या चेंडूवरती. काय बोलायचं? आता ठोकले गेले. 6 ने धावसंख्या वाढली. धावसंख्या 57. चलो अब मजबूत स्थिति. जेसीसी बी की डगआउट में यहाँ पर खुशियों का माहौल यहाँ पर और अंपायर की तरफ नजरें यहाँ पर.
58 58 यस शेवटचा बॉल शेवटच्या ओव्हरचा ड्राईव्ह केला चेंडू गॅप मधून आणखीन एक चौकार दर्शन अहिरेच्या बॅट मधून 4 धावांनी वाढ धाव फलक पोहोचलाय 62 धावा भला मोठं आव्हान असणार आहे तेजस 11 संघासाठी 63 धावांचं क्या जानो मोहब्बत क्या है दिल की महफिल सनम ये महफिल नहीं दिल है तुम क्या जानो मोहब्बत क्या है दिल की महफिल सनम ये महफिल नहीं दिल है तुम क्या जानो मोहब्बत क्या है दिल की महफिल सनम ये Are you ready? Armageddon, Thunder Pulse, well, I'm on the way this time. Cool, I wanna be keeping you warm. I got the right temperature to shelter you from the storm. Hold on, girl, I got the right tactics to turn you on. And girl, I wanna be the papa, you can be the mom. Oh, oh. यस थँक्यू डीजे थँक्यू सो मच या ठिकाणी आपण पाहतोय भलं मोठं आव्हान आव्हान म्हणजे टार्गेट पुणे में शोर गेट मुंबई में इंडिया गेट लोकल में चर्च गेट पाणी देऊ वो दिखा रहे उसका आ रहा ही नहीं वो दिख रहा ही नहीं है अभी 5 मिनट वही भरपूर मोठा टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही फलंदाज या ठिकाणी स्टार्ट करतायत पहिला चेंडू लोअर फुलटॉस मध्ये सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु या ठिकाणी शॉट चुकलाय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गेलाय भरपूर मोठा फटका या ठिकाणी तेजस 11 संघाला आसमां को छू कर देखा तारों की करनी सवारी चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी आसमां को छू कर देखा तारों की करनी सवारी चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी थैंक यू डीजे थैंक यू सो मच बड़ी मछली जाल में आती हुई दिखाई दी जिस बल्लेबाज के ऊपर नजरें थी वो बल्लेबाज यहाँ पर बॅक टू डिपार्ट लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पंच या ठिकाणी वळतायत आणि इट्स वाईडचा इशारा पंचांकडनं आलाय अवांतरने या ठिकाणी सुरुवात झालंय धाव संख्येला पहिली धाव अवांतर स्वरूपात फलकावरती लगावलाय आणि फलकावरती चार धावा फलकावरती लगावले गेलेल्या आहेत फुलटॉस चेंडू गॅप मधून रिव्हर्सिव्हचा फटका 4 धावांसाठी चौकार या रावेला लांगावदे राबेरिकी रावे रावे नी पाताले ती आवदे ती पिडक रावे यावे पहिला चौकार आलाय या इनिंग मधला करणच्या बॅटीतून 2 चेंडू शेष आहेत धावा फलकावरती 8 आल्यात 2 फलंदाज सुद्धा बाद झाल्यात या षटकामध्ये करण
सरळ बॅटीने ड्राईव्ह केलाय चेंडू आणि चेंडूला पाडवलंय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. నువ్వు కావాలయ్యా నువ్వు కావాలి నువ్వు కావాలయ్యా నువ్వు కావాలి विकेट गेल्या होत्या परंतु या षटकामध्ये चौकार सुद्धा आल्यात, अवांतर चेंडू सुद्धा आल्यात, षटक मोठं सुद्धा झालंय. 12 धावा फलकावरती आहेत. आणि 1 to go. अजून शेवटचा बॉल सुद्धा बाकी आहे. लास्ट बॉल करण गवळीसाठी. ओहो, कलात्मक रीतीने खेळलेला हा फटका त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेला अंकित पाटील होते, अडवलाय चेंडूला आणि एकच धाव भेटेल या चेंडूवरती. आणि या 1 धावनेची षटक मात्र हे संपलंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 63 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा 2 गडीच्या मोबदल्यानंतर तेजस 11 संघ थैंक यू सो मच. या ठिकाणी पुणे में शोर गेट, इंडिया में मुंबई में इंडिया गेट, लोकल में चर्च गेट, ब्रश पे कोलगेट. और क्रिकेट मैच में हार जीत का फैसला करने के लिए टारगेट बहुत जरूरी होता है. 4 ओवर में टारगेट है 50 रनों का. और कलात्मक रीति से खेला हुआ ये फटका यहाँ पर करण गवली को रन देके जाएगा 1. एका धावाने धाव संख्या अजून पुढे सरकलाय, 14 वरती पोहोचवलाय. म्हणजे काय भांडणं झाली तर आपल्या गावाला नको आणि कोण ओळखीचा भेटला तर आता घरी आहे जेवायला नको आणि चहा न्यायला नको. म्हणजे बाहेरच्या बाहेर बरं, म्हणजे जत्रा आणि मैदान मॅच ना नेहमी म्हणजे लफडी झाली ते बाहेरच्या बाहेर. चला, प्रकाश दादा आले आहेत गोलंदाजी मार्फती हे षटक टाकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा येत होत्या परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये रोख सुद्धा लगावलाय आणि त्या षटकामध्ये धावा कमी आल्यानंतर या ठिकाणी 47 धावांची गरज येऊन राहिली. ओहो, गॅप मधून चेंडू पाहतच राहिले अशू, अंकित आणि त्यांच्या गॅप मधून निघून गेला 4 धावांसाठी चौकार. बेकार ह्यो भांडी कशा शॉट सासू सुनेची आणि आयटम कुणाची टक टिक 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 टक टिक टिक टिक. 4 धावांनी वाढ 20 रन, 20 धावा फलकावरती. हो, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू बॅटीच्या खालच्या कडेला लागून हळूवार गेला, अडवलाय चेंडूला. 1च धाव मिळालाय चेंडूवरती. एक बी क्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॅट आधी फिरली आणि लेग बायची रन या ठिकाणी धाव फलकावरती ऍड केली जाईल. 22 धावा फलकावरती 2.3 षटक संपल्या. सरळ बॅटीने मारला फटका, दर्शन अहिरे चेंडूवरती वेगाने आलाय, चेंडूला अडवलाय. रन घेण्याची कुठलीच संधी नाहीये. हळूवा टाकला चेंडू, पाहिलं आणि वाट पाहिली चेंडूला येण्याची आणि त्या चेंडूवरती ऑन साइडला जडलाय चौका. वन टू गो चा इशारा पंचांकडनं. लास्ट बॉल या षटकातला ड्राइव केला अंकित झा. गलती कर बेटे और गेंद गई 4 रनों के लिए फरार. झटका जरा सा महसूस हुआ एक, लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक. हो रहा है
समझ मेरे दिल मशवरा मेरा तू आजमा के देख यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक 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 बेटा थैंक यू डीजे, थैंक यू सो मच। गलती से मिस्टेक हुई थी मयूर भाई। अंकित भाई को देखा तो वहां पर फील्डिंग करते हुए उनके हाथ में गेंद थी, उनके हाथ के गेंद से छटक गई गेंद और बाउंड्री के लिए चली गई। मिस्टेक हुई उनसे, लेकिन यहां पर मैच का लेखा जोखा क्या है। 2 ओवर में 33 रनों की जरूरत। राहुल मोरे गोलंदाजी मार्क वरती, ड्राइव केला जबरदस्त। आता मात्र अंकित गलती करने वाले नहीं है। गेंद को रोक लिया है, एक ही रन मिल सकेगा इस गेंद पर और स्ट्राइक पर आएंगे करण गवड़ी। मौका है करण के पास। अब तक देखा जाए तो 24 रनों की पारी खेल चुके हैं 13 गेंदों में और इसके बाद ये मैच को जिताने के लिए बड़े शॉट लगाने जरूरी है। और फुल टॉस गेंद पर रिवर्स अटेम्प्ट किया है और प्रकाश पाटिल के बाजू से गेंद को भेज दिया है 4 रनों के लिए चौकार। गलती से मिस्टेक यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक। थँक यू डीजे। 4 धावांनी वाढ, धावफलक 35 वरती, 35 रन ऑन द बोर्ड आणि अजूनही 10 बॉल बाकी आहेत। 10 बॉल बाकी आहेत आणि अजूनही 38 धावा करायचे आहेत। 10 बॉल 28 करायचे आहेत। ऑन साइडला मारायचा प्रयत्न केला गेला आहे आणि 1 रन कंप्लीट। एका धावाने तफलक 1 ने पुढे सरकलाय, 36 वरती जाऊन पोहोचलाय। 27 ची गरज आहे। 9 चेंडू शिल्लक आहेत। 9 बॉल 27 ची गरज। साहिल सुद्धा प्रयत्न, करण सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि आता मात्र सागरचा हा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय। चेंडूला पाठवलाय सीमारेषे पार 4 धावांसाठी चौकार। वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल सक्सेसफुल ठरलाय सक्सेसफुल ठरलाय आगा मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड हाय मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर प्रयत्न करत आहे, भरपूर प्रयत्न केले होते सागरनी आणि आता मात्र सक्सेसफुल ठरलाय हा चौका ठोकण्यासाठी। 4 धावांनी वाढ, धावफलक जाऊन पोहोचलाय 40 आकड्यावरती। अजून या षटकात 2 चेंडू बाकी असतील आणि सागर पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती आहे। राहुलचा हा बॉल टॅपच्या सारे खेळलेला फटका, चेंडूवरती वेगाने आले होते क्षेत्ररक्षक, उचलला फेकला, 1 रन त्या ठिकाणी कंप्लीट झालेली होती। तोपर्यंत दर्शननी पकडलेला हा चेंडू, लास्ट बॉल या षटकातला, धाव फलकावरती 41, अजूनही 22 धावांची गरज आहे। 7-22। ओ लोअर फुटला चेंडू ड्राईव्ह करत होता परंतु चेंडू लॉफ झाला, चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गेला। करण गवळी बॅक टू डिपार्ट गॉन। मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात आणलाय पोलीस ठाण्यात नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात। मोठा शिकारी या ठिकाणी गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतोय। विकेट हासिल केलाय आणि बॅक टू बॅक दुसरा विकेट हासिल केलाय। म्हटलं होतं गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये मोठा शिकारी या ठिकाणी आलेला आहे। अंकित पाटील, जीवदानी माऊली संघ रेडी राहायचंय। कर्णधार, जीवदानी माऊली संघाचा कर्णधार, चला टॉस साठी यायचंय। चला या सामन्यामध्ये जवळजवळ औपचारिकता राहिलेली आहे कारण चेंडू आहेत कमी, फासलाय भरपूर मोठा। 3 चेंडूंमध्ये 19 धावांचा अंकितचा हा बॉल जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केलाय आणि ओहो फेकी भरपूर वर होती त्या कारणे गॅदर 1 रन कंप्लीट झालाय परंतु ड्राईव्ह केलाय, फिल्डिंग झालाय, निर्धाव चेंडू पडलाय। टीम जेसीसी बी संघाने आणि या ठिकाणी क्वालिफाय झालाय।
क्वालिफाय मॅच खेळण्यासाठी पुढे गेलाय. चला क्वालिफाय 2 चा मुकाबला. एका ठिकाणी टीम त्यांचे अध्यक्ष रुचिजी देसाई यांच्या हस्ते हा टॉस जिंकलाय जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्स संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर लगेच निर्णय कळवायचा आहे आणि मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. ही मॅच जोपर्यंत स्टार्ट होईल आणि त्यावेळेस कॉम बॉक्स मध्ये होईल बदल आणि येईल आपल्याला आवाज भरत मोरे सरांचा आणि त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच सुद्धा दिला जाईल. जबरदस्त बॅटिंगचा परफॉर्म दाखवला दर्शन अहिरेनी आणि तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. दर्शन अहिरे, आपण यायचं आहे, आपली मॅन ऑफ द मॅचची जर्सी घेऊन जायची. घेतो या शोध पोलीस वाला विचारतोय बघा ज्याला त्याला भाईला द्यायला आता भाईला द्यायला पिंजराला 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 स्वागत नहीं करोगे आप हमारा? स्वागत नहीं करोगे आप हमारा? हॅलो